कापसाला दर मिळत नसल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलेला आहे। निवडणुकीच्या आधी महायुतीने शेतमालाला भाव देण्याचं आश्वासन दिलं होतं, पण सरकार स्थापन होऊन पहिलं हिवाळी अधिवेशन सुरू झालंय तरी दर जैसे थेच आहेत। पाहूया त्यावरचा हा स्पेशल रिपोर्ट। पांढरं सोनं समजल्या जाणाऱ्या कापसाला कवडी मोल भाव मिळतोय। उत्पादन खर्च जास्त आणि कापसाला मिळणारे दर कमी, यामुळे शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय। योग्य बाजारभाव मिळत नसल्याने लागवड खर्चही निघणं अवघड झालंय। त्यामुळे पुढे चांगला भाव मिळेल या आशेने शेतकऱ्यांनी हजारो क्विंटल कापूस घरात ठेवलाय। की शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव द्यावा, जवळपास 11 ते 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या कापसाला हमी भाव द्यावा आणि अधिवेशनामध्ये आमच्या शेतकऱ्यांचे प्रश्न ठिकाणी चर्चा व्हावी, शेतकऱ्यांच्या पिकांना हमी भाव मिळावा अशी तरी चर्चा करण्यात यावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांतून केली जाते। हा कापूस असा शेतकऱ्यांच्या घरात पडून राहिला तर दर वाढेल की नाही ते सांगता येणार नाही, पण शेतकऱ्यांना त्वचेच्या रोगांना सामोरं जावं लागण्याची भीती आहे। त्यामुळे या हिवाळी अधिवेशनादरम्यान तरी सरकारनं कापसाला चांगला दर देऊन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं अशी अपेक्षा व्यक्त केली जातीये। गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।